रडून प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत का? मग इकडे या, इकडे. रडून तुमचं टेन्शन कोण लेकरं तिकडे गेलाय ते द्यावं ते भिरा सगळं आहे तिथंच. आता मला एक गोष्ट सांगा, हे जे झालंय नैसर्गिक गोष्ट आहे, आपण स्वतःहून तर नाही केलेलं बरोबर. आपण आयुष्यात एवढे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो की 2 दिवसाची गोष्ट आहे ती पण निघून जाईल. आता रडण्याशिवाय पर्यायच नाही ना मॅडम. असं नसतं बाळ, रडून रडून प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही होणार, बरोबर की नाही. आता जी महत्वाच्या गोष्टी आहेत त्या आपण पहिल्यांदा सॉल्व्ह करू, हळूहळू सगळ्या गोष्टी सॉल्व्ह. हे कामाला नोकरी नाही का नाही, काम करतं सगळं थोड घेतं सगळं जात आहे, थोड घेतं सगळं जात आहे. पाण्यातच वर्षात यायचं काय करायचं. दरवर्षी पाण्यात असं हा चालतं ते सामान. वर्षात इथं येतात, पुढं वर्षी तिकडे जात आहे, अजून एक वर्षी पुढंच जात सगळंच जात आहे. असं म्हणजे हळूहळू पाणी वाढत चाललंय. वाढतच आहे वर्षी येत वर्षाचं. बरं झालं असं सगळं कसं काय हो? सांगतात ऍटलीस्ट की म्हणजे आम्हाला का नोकरी आहे का नवऱ्याला नोकरी आहे, काय काम करतो मजुरी. थोडं पडत खातो बसतो, कमवून काय सगळं कमवून सगळं जात आहे. म्हणजे याच्यावरून ही गोष्ट लक्षात येते की हा. बऱ्याच लोकांना हे गाव कुठे आहे सिंदखेड हे माहीत सुद्धा नसणार आहे. महाराष्ट्रातल्या कुठल्या कोपऱ्यात हे गाव आहे किंवा कुठल्या बॉर्डरला हे गाव आहे आतापर्यंत कोणालाच हे कळलं नसणार आहे. पण होईल तेवढं आपण लोकांपर्यंत हे पोचवू की इथं किती दशा म्हणजे विद्रोह इतका झालेला आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी त्रास इतका आहे ह्यांना की आज मी इथपर्यंत पोचले तर उद्या शासन सुद्धा इथपर्यंत पोचलं पाहिजे.